तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारची काच फोडून 80,000 रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग लंपास केल्याची घटना समोर आली आहे। फिर्यादी सचिन मधुकरराव कुंभलकर हे सीए रोडवरील युनियन बँकेजवळ असलेल्या मुहता एंटरप्राइजेस या दुकानात काही इलेक्ट्रिक सामान खरेदी करण्यासाठी आले होते। रात्री 8:05 त्यांनी आपली कार पार्क केली आणि पैशांची बॅग कारच्या मागच्या सीटवर ठेवून ते दुकानदारासोबत बोलत उभे होते। त्यानंतर साधारण 45 मिनिटांनी म्हणजेच रात्री 8:50 सुमारास जेव्हा ते कारजवळ परत आले तेव्हा त्यांना ड्रायव्हर सीटच्या मागच्या बाजूची काच फुटलेली दिसली। कारमध्ये ठेवलेली 80,000 रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग अज्ञात चोराने पळवून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। या प्रकरणी सचिन कुंभलकर यांच्या तक्रारीवरून तहसील पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या भागातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोराचा शोध घेत आहेत। पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 373/26 कलम 303(2), 324(4) भारतीय न्याय संहितेनुसार एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील फिर्यादी सचिन मधुकरराव कुंभलकर वय 49 वर्षे, राहणार सुदाम नगरी नरसाळा, हे सीए रोडवर युनियन बँकेजवळ मुहता एंटरप्राइजेस या इलेक्ट्रिकच्या दुकानाजवळ काही इलेक्ट्रिकचं सामान खरेदी केले होते। त्याचे पैसे ते पेड करण्याकरता आले होते। दरम्यान त्यांनी पैशाची बॅग त्यांच्या कारच्या मागच्या सीटवर ठेवून ते दुकानामध्ये जाऊन त्या दुकानदाराशी चर्चा करत होते। 8:05 त्यांनी कार पार्क केली आणि 8:50 ते जेव्हा परत आले आपल्या कारजवळ तेव्हा कारच्या ड्रायव्हर सीटच्या मागील कारचा काच कोणीतरी अज्ञात इसमाने फोडून त्यामध्ये असलेली बॅग, ज्यामध्ये 80,000 रुपये रोख रक्कम होती, ती बॅग चोरून नेल्याचं त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यांच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नेमका चोर कोण होता, काय होता याबाबत आम्ही तांत्रिक तपास करून तिथे कोणी घटनास्थळी साक्षीदार आहे का याबाबत तपास करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहोत। सदर गुन्ह्याचा तपास PSI मनीष शाहकार हे करीत आहेत।